दंड. बाबा इथली आम्हाला थोडक्यामध्ये लीळा सांगा, म्हणजे इथली लीळा होतं थोडे जसे तसे आम्हाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. या ठिकाणी जामगाव हे गाव, जुनं गाव, जुनी वस्ती, हे गाव वाहून गेलेलं आहे, म्हणजे स्थलांतर झालेलं आहे. आणि या ठिकाणी स्वामी पूर्वार्धामध्ये 2 वेळा आलेले आहेत आणि उत्तरार्धामध्ये एकदा आलेले आहेत. डोमेग्रा म्हणून स्वामी या ठिकाणी आलेत आणि मग इथून बगडीला गेलेत. दुसऱ्या वेळेला बगडीहून स्वामी या ठिकाणी आलेत आणि मग या ठिकाणी एक रात्र वस्ती झालेली आहे. सिंगेश्वराचं त्या काळात या ठिकाणी मंदिर होतं. या मंदिराच्या चौकामधलं हे स्थान निद्रास्थान. त्यानंतर गाव जोगेश्वरी जे आता धरणात गेलेलं आहे, तिथून स्वामी या ठिकाणी आले आणि इथून पुढे मग बगडी, ममदापूर, कानडगाव अशा रूटने स्वामी पुढे गेलेले आहेत. अशा पद्धतीचं हे आता या ठिकाणी आजूबाजूला एकही गाव नाही, घर नाही, वस्ती नाही. हे गाव स्थलांतरित झालेलं आहे. नदीच्या काठावरचं असलेलं हे गाव आणि या ठिकाणी सिंगेश्वराचं मंदिर होतं. स्वामी भक्तिजन या ठिकाणी परिभ्रमणाच्या वेळेला पूर्वार्धात 2 वेळा आणि उत्तरार्धात एकदा स्वामी या ठिकाणी एक रात्र वास्तव्य करून मग पुढे मार्गक्रमण करायला गेले. दंडवत प्रणाम. इथलं लोकेशन मी तुम्हाला दाखवतो की किती इथं येण्याचं वाट जे आहे ते खूप परेशानी झाली. काल एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे थोडंफार. दुसरा एक व्हिडिओ आहे ते तुम्ही बघू शकता. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या काळामध्ये जामगाव येथे पूर्वार्धात 2 वेळा व उत्तरार्धात 3 वेळा स्वामीचा मुक्काम इथे झालेला आहे. म्हणजे 5 वेळा इथं स्वामीचा मुक्काम झालेला आहे. एक लोकेशन दाखवतो तुम्हाला. कालचं भयानक लोकेशन आहे, जेणेकरून इथं येण्याचा मार्ग खूप हे आहे. हे कालचं जे हे आहे लोकेशन हो का, हे तुम्हाला दाखवतो. हे श्री चक्रधर स्वामी मंदिर जामगाव गंगापूर. तर हे पूर्ण असं चौकून पाणी असल्यामुळं इथं येणं लय अवघड आहे. मात्र भक्त इथं आलेले आहेत. हे पाण्याचा भाग पूर्ण, आणि हे गोदावरी नदीचं काठचं पाणी हे पूर्ण मध्ये हे झालेलं आहे, आता लांबवर पसरलेलं आहे. जर इथं मॅपवर दाखवत नसा समजा पसरला तर त्याचा चिखल भरपूर लांब गेलेला आहे, तरी पण इथं भक्त आलेले आहेत.
फुलाचं झाड कसलं भारी आहे. फुलाचं झाड घेऊ द्या. कोणतं फुलाचं आहे की माहिती नाही. हा, हा. लय भारी झाड आहे का फुलाचं झाड. तुम्हाला इथली सगळी माहिती आहे. तुम्ही मागे किती महिने होता इथं? 3 महिने होता इथं. अरे वा. म्हणजे इथं जास्त करून कोणी येत नाही का? हा. बाबा एकटीच राहते. तर हे सगळं पदयात्रा येण्याचं काम सगळं श्रेय तुमच्याकडे जाते. इकडे नका. आहे की नाही? हे सगळं येण्याचं काम म्हणजे तुमच्याकडे जातं. एवढं मेहनत ते करून अशा एवढ्या परिस्थितीमध्ये इथं घेऊन यायला म्हणजे खरंच खूप लय अवघड वाटा इथं येणं.